पहलगाम मधल्या घटनेनंतर संपूर्ण देश हळहळलेला आहे आणि सध्या तिथे नेमकी काय परिस्थिती आहे हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी माझे सहकारी रामराजे शिंदे पहलगाम मध्येच आहेत। हे बातमीपत्र त्यांच्यासोबत थेट पहलगाम मधून। बिल्कुल पहलगाममध्ये वातावरण बदललेलं आहे आणि अचानकपणे 9 डिग्री सेल्सिअसवर हे वातावरण आलेलं आहे आणि पहलगाममध्ये सुरक्षा व्यवस्था अतिशय कडक करण्यात आलेली आहे आणि या पहलगामच्या या आता जे टुरिस्ट आहेत त्यांच्यासाठी पण इथे संपूर्ण हॉटेल जे आहेत ते रिकामे केलेले आहेत आणि इथून सर्वांना बाहेर काढण्याचं काम पहलगाममध्ये सुरू आहे। आणि काँग्रेस नेते राहुल गांधी हे उद्या इथे दौऱ्यावर येणार आहेत आणि अनंतनाग इथे ते भेट देणार आहेत आणि अनंतनाग इथे भेट देऊन रुग्णांची ते जे जखमी झाले आहेत त्यांचीसुद्धा ते विचारपूस करणार आहेत आणि इथे राहुल गांधी हे या घटनेनंतर त्यांचा हा पहिलाच दौरा असणार आहे। त्यामुळं राहुल गांधी हे या दौऱ्यामध्ये नेमकं काय भूमिका घेतात ते सुद्धा बघावं लागणार आहे। बरोबर, ठीक आहे। राहुल गांधी दौऱ्यावर आहेत, राहुल गांधी दौऱ्यावर आहेतच, परंतु लष्कर प्रमुख पण उद्या दौऱ्यावर असणार आहेत आणि या दौऱ्यामध्ये लष्कर प्रमुखचा दौरा हा महत्त्वाचा मानला जातो कारण घटनेनंतर ते इथं आढावासुद्धा घेणार आहेत आणि त्याचबरोबर लष्कर प्रमुखच्या या दौऱ्यामध्ये अनेक मुद्दे आहेत ते समोर येतील। त्याचबरोबर भारतानं आज एक चाचणीसुद्धा केलेली आहे, क्षेपणास्त्र चाचणी घेण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी जल, थल आणि वायू या तिन्ही ठिकाणी भारत कसा सज्ज असणार आहे ते सुद्धा दाखवून दिलेलं आहे। त्यामुळे सागरी मार्गाने जरी काही तयारी करावी लागत असेल युद्धाची किंवा आक्रमण जर करायची जर तयारी करावी लागत असेल तर तिथं सुद्धा भारत सज्ज आहे हा दाखवून देण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। आज जी सर्वपक्षीय बैठक होती ती संपलेली आहे आणि या बैठकीमध्ये 2 तास चर्चा झालेली आहे। राजनाथ सिंग, अमित शहा आणि अनेक महत्त्वाचे नेते जे होते त्या या बैठकीला उपस्थित होते। राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे आणि अनेक बाकीच्या सर्व पक्षीय नेतेसुद्धा या बैठकीला उपस्थित होते। राहुल गांधी यांनी महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते मांडल्याची आपल्याला माहिती मिळते आणि हल्ला कसा झाला, कशामुळे झाला, सुरक्षा यंत्रणामध्ये काय चूक झाली, तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती, असे अनेक प्रश्न जे आहेत ते या बैठकीच्या दरम्यान राहुल गांधींनी विचारलेले आहेत आणि त्यानंतरच राहुल गांधी यांचा दौरा जो आहे तो काश्मीरचा ठरलेला आहे आणि त्याचबरोबर राहुल गांधींनी आपण सोबत आहे सरकारच्या आणि या घटनेचा निषेध करत असल्याचं सुद्धा स्पष्ट केलेलं आहे। इंसिडेंट हुआ है उसको सभी लोगों ने कंडेम किया, ऑल पार्टी इरेस्पेक्टिव ऑफ ये वो ऐसा कुछ। और दूसरी चीज हमने ये कहा कि कश्मीर में शांति रखने के लिए वो अच्छा प्रयास करे और वहाँ पर शांति रखना जरूरी है, ये बात उनके सामने हमने रखा और उन्होंने ये कहा कि सभी एक्शन 2000 में वहाँ पर एक नुनवान कैंप है पहलगाम में, वहाँ पर भी 30 यात्रियों को मारा गया था और उसमें एक कमेटी बनाई गई थी लेफ्टिनेंट जनरल जे.एस. मुखर्जी की, उसका रिपोर्ट का क्या हुआ। तो ये सब बातें हमने कही हैं और हम उम्मीद करते हैं कि साथ ही साथ मैंने ये भी कहा कि कश्मीरियों के खिलाफ
और कश्मीरी स्टूडेंट्स के खिलाफ जो झूठा प्रोपेगेंडा किया जा रहा है वो रुकना चाहिए। और अगर लोग सोशल मीडिया में या टीवी चैनल के कोई एंकर्स हैं, ये भी मैंने कहा, अगर वो हिंदू मुसलमान नफरत में इजाफा करेंगे तो वो लश्कर तैयबा मुस्कुराएगा उनके ऊपर। राहुल जी कश्मीर जा रहे हैं। राहुल जी कश्मीर जा रहे हैं। जगह जी सिक्योरिटी लैब्स की बात करी आपने, राहुल जी बोल रहे हैं। राहुल जी बोलिए। यूनिफॉर्मली कंडेम किया है सबने जो हुआ है, और पूरी सपोर्ट दिया है अपोजिशन ने सरकार को, कोई भी एक्शन नहीं। बिलकुल राहुल गांधी यांची प्रतिक्रिया आहे जी ती अतिशय महत्त्वाची होती, कारण बाहेर आल्यानंतर त्यांनी जी प्रतिक्रिया दिलेली आहे त्याच्यापेक्षा वेगळे मुद्दे जे आहेत ते बैठकीमध्ये राहुल गांधी यांनी मांडलेत। आता आपण जाऊयात आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्ताननं जे निर्णय घेतलेले आहेत ते आपण पाहूयात, कारण भारताने निर्णय घेतले आणि त्यापाठोपाठ पाकिस्ताननं सुद्धा निर्णय घेतलेला आहे क्षेपणास्त्राच्या संदर्भामध्ये। त्याचबरोबर एअर स्पेस जे आहे ते एअर स्पेस भारताला वापरू दिलं जाणार नसल्याचं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे पाकिस्तानच्या हद्दीमधून आता भारताचं एकही विमान जाणार नाही आहे। खरं तर भारतानं सुद्धा अशा प्रकारचे हे निर्णय घेण्यात आलेले आहेत। त्याचबरोबर पाकिस्तानातील भारतीय नागरिकांना लवकरात लवकर देश सोडण्याचे सुद्धा आदेश देण्यात आलेले आहेत आणि अटारी बॉर्डर सुद्धा पाकिस्तानकडून बंद करण्याचा निर्णय जो आहे तो घेण्यात आलेला आहे। बिलकुल पहलगाममधील हल्ल्यानंतर दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं परदेशी राजदूतांची बैठक बोलवली होती आणि या बैठकीमध्ये सर्वांशी चर्चा केली, सर्वांची सहमती घेतली आणि सर्वांच्या सहमतीनंतरच भारताने हे निर्णय घेतलेले आहेत आणि या बैठकीमध्ये बहुतांश देशाचा भारताला पाठिंबा आहे आणि यामध्ये राजदूतांनी एवढं सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की अशा प्रकारच्या दहशतवादी हल्ल्याचं कोणतंही समर्थन करता येणार नाही आणि भारताच्या पाठीशी अमेरिकासह अनेक देशाचे जे राजदूत आहेत ते उभे होते आणि त्यानंतर ही बैठक झाल्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची सुद्धा भेट घेण्यात आली आणि या भेटी दरम्यान जी राजदूतांसोबत चर्चा झाली, वेगवेगळ्या देशातील प्रमुखांच्या सोबत राजदूतांच्या माध्यमातून जी चर्चा झालेली आहे त्या संदर्भामध्ये सुद्धा राष्ट्रपतीकडे सर्व माहिती देण्यात आलेली आहे। त्याचबरोबर भारतानं जे महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे निर्णय म्हणजेच की क्षेपणास्त्र चाचणी, सागरी भागामध्ये ही क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आलेली आहे आणि याचा धसका पाकिस्ताननं सुद्धा घेतलेला आहे। त्यामुळे एक तयारी जी आहे ती भारतानं आपल्या बाजूनं दाखवली आहे। पहलगाम जे की पर्यटन क्षेत्र आहे आणि आशिया खंडामध्ये सर्वात महत्त्वाचं क्षेत्र आहे, त्या ठिकाणी
पाकिस्ताननं दहशतवाद्याच्या मार्फत हल्ला केला आणि त्यानंतर आता भारतानं चांगल्याच नाड्या आवळलेल्या आहेत. व्हिसा जे आहेत ते रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे. भारतीय राजदूत जे आहेत त्यांना परत बोलवलेलं आहे आणि त्याचबरोबर पाकिस्तानसोबतचे जे अटारी बॉर्डरपासून इतर जे महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर बैठकासुद्धा घेतलेला आहे. अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा बैठकी घेतलेल्या आहेत आणि कोणताही व्यवहार आता यापुढे पाकिस्तानच्या सोबत करायचा नाही हा सुद्धा निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यामुळे परिणाम जो आहे तो स्पष्टपणे दिसून येतोय. आज उन सभी की मृत्यु पर करगिल से कन्याकुमारी तक हमारा दुख एक जैसा है, हमारा आक्रोश एक जैसा है. ये हमला सिर्फ निहत्थे पर्यटकों पर नहीं हुआ है. देश के दुश्मनों ने भारत की आत्मा पर हमला करने का दुस्साहस किया है. मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी. सजा मिलकर के रहेगी. अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खुलं आव्हान दिलेलं आहे आणि हे पाकिस्तानसह संपूर्ण जगानं सुद्धा पाहिलेलं आहे. आता वळूयात राज्याकडे. संजय राऊत जे की शिवसेना ठाकरेंचे महत्त्वाचे नेते आहेत, प्रवक्ते आहेत, खासदार आहेत, त्यांनी म्हटले की आता 2 दिवसाचं अधिवेशन घ्या. परंतु अशा मुद्द्यावर, महत्त्वाच्या मुद्द्यावर पक्ष म्हणून सरकारच्या पाठीशी आहे. परंतु हे म्हणताना 2 दिवसाचं अधिवेशन घ्या हे सुद्धा म्हटलेत. सर्वपक्षीय बैठकीत चर्चा होते, पण पार्लमेंटमध्ये चर्चेची मागणी केली काश्मीर प्रश्नावर तर ती चर्चा नाकारली जाते. सविस्तर चर्चा काश्मीरच्या प्रश्नावर ही देशाच्या संसदेमध्येच व्हायला पाहिजे. आणि माझी तर मागणी आहे आमची की जसं अनेक विषयांवर 1 दिवसाचं किंवा 2 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवलं जातं, तसं काश्मीरच्या प्रश्नावर 2 दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवायला हरकत नाही. आणि त्यावर विरोधकांच्या जे सूचना आहेत किंवा एकंदरीतच राष्ट्राची जी भावना आहे त्याच्यावरती चर्चा घडवून देशाच्या किंवा राष्ट्राच्या सर्वच पक्षाच्या भूमिकांना तिथे बोलण्याची संधी मिळायला पाहिजे. अनेक विषयावरती आपण संसदेमध्ये चर्चा करतो, काश्मीरवर चर्चा, मणिपूरवर चर्चा केली जाते. हे अत्यंत धगधगते प्रश्न आहेत देशाचे. तुम्ही या प्रश्नावरती तरी आम्हाला बोलू दिलं पाहिजे, याच्यावर चर्चा व्हायला पाहिजे. आमच्या पक्षाकडून नक्कीच तिथे उपस्थित राहील, पण आम्ही सांगतो की जे निर्णय सरकार घेईल त्या निर्णयाला आमची सहमती असेल. जे निर्णय या काळामध्ये, संकटाच्या काळामध्ये सरकार घेणार आहे किंवा घेऊ इच्छिते, त्याला एक राष्ट्र म्हणून आमच्या भावना, आमच्या संवेदना या सरकारबरोबर आहे. त्याच्यामध्ये कोणते मतभेद असण्याचं कारण नाही. मुद्दा कोणताही असू द्या, आंतरराष्ट्रीय असू द्या किंवा राष्ट्रीय असू द्या, परंतु संजय राऊत बोलतात तेव्हा त्याला वादाची किनारच लाभते. आता हेच उदाहरण घ्या की एकनाथ शिंदे आणि गिरीश महाजन दोघेही काश्मीरला आले आणि शिंदे हे काश्मीरला का गेले? कारण महाजन पूर्वीच काश्मीरला गेले होते आणि त्यामुळे शिंदे जाण्याची काय गरज आहे, असे शब्द संजय राऊत यांनी वापरलेले आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी कुरघोडीचं राजकारण पुन्हा एकदा दिसून येते. महाराष्ट्रात सरकारमधलेच घटक पक्ष काश्मीरच्या या दुःखद प्रसंगी कुरघोडी आणि श्रेयवादाच्या लढाईमध्ये महाराष्ट्राचं हसं करतायत. सरकार म्हणून तिथे 1 विंडो सिस्टीम असायला पाहिजे. कोणीतरी एक माणूस गेला आहे आणि तो हे सगळं हँडल करतो आहे. यापूर्वीसुद्धा आपण हे असं केलेलं आहे, पण मला वाटत नाही की हे जे एकनाथ शिंदे आहेत हे
पॅरलल गव्हर्नमेंट चालवत आहेत का, की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री जे आहेत नेतृत्वकर्त्या सरकारचं त्यांचं ऐकायला तयार नाहीत, हे अत्यंत दुर्दैव आहे. निदान अशा प्रसंगात तरी, अशा दुःखद प्रसंगात तरी कोणी अशा प्रकारच्या भूमिका घेऊन आम्ही घेतलेली नाही. आमच्या मनामध्ये काही शंका आणि प्रश्न आहेत, पण आम्ही म्हटलं आहे सरकार जे निर्णय घेईल त्याला आम्ही पाठिंबा देतो. दुसरीकडे जे MIMचे अध्यक्ष आहेत ओवेसी, ते मात्र या संपूर्ण प्रकरणामध्ये अतिशय सक्रिय झालेले आहेत आणि सर्व मुस्लिम बांधवांनी काळी पट्टी घालून निषेध करावा या पहलगामच्या दहशतवादी हल्ल्याचा, असं सुद्धा ते बोललेले आहेत. आणि त्याचबरोबर शांतता देशामध्ये नांदावी यासाठी सुद्धा सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजेत, असा सुद्धा सूर ओवेसी यांनी आरावला आहे. मैं सरुद्दीन ओवैसी आप तमाम से अपील कर रहा हूं कि जैसा कि आप तमाम लोग जानते हैं कि पहलगाम कश्मीर में पाकिस्तान के लश्कर तैयबा के दहशतगर्दों ने 27 से ज़्यादा हमारे हमवतनों की जानें ली हैं. कई लोग अपनी जान जख्मी हैं, अपनी जान बचाने की लड़ाई लड़ रहे हैं. इस दहशतगर्दाना और वहशियाना जुल्म के खिलाफ मेरी आप तमाम से गुजारिश है कि कल आप जब जुम्मे की नमाज पढ़ने जाएंगे अपने अपने मसाजिद को तो अपने बाजों पर काली पट्टी बांध कर जाइए, ताकि हम और आप मिलकर मुत्तहदा तौर पर एक पैगाम दे सके इन दहशतगर्दों को कि हम उनकी इस वहशियाना हरकत की मजम्मत करते हैं और हम कभी भी उनको दीन इस्लाम का सहारा लेकर मासूम लोगों को कत्ल करने की इजाजत नहीं दे सकते. हम कभी भी इस बात को बर्दाश्त नहीं कर सकते कि बाहर की ताकतें आकर हमारे हमवतनों की जानों को लें. इसीलिए उनकी मजम्मत करें और कल जुम्मे की नमाज में काली पट्टी बांधकर अपने मसाजिद को जाएं. अस्सलाम वालेकुम. आता राजकीय घमासान तर चालच असतं, परंतु सामान्यांचे प्रश्न मांडणार कोण, तर सामान्यच माणूस. गुजरातमधल्या एका महिलेनं असाच प्रश्न उपस्थित केलाय आणि तेही मंत्र्यासमोर. मंत्र्याला विचारलेले सुरक्षेच्या मुद्द्यावरून तुम्हाला सुरक्षा असते, परंतु मग सामान्य नागरिकाला सुरक्षा का असू शकत नाही, असा सवाल सुद्धा तिने उपस्थित केलाय. મને પાછો આપો, મને પાછો આપો, મારે બીજું કઈ ન જોઈએ. આજ પછી કોઈ દિવસ કોઈ વોટ જ નહીં કરતા. જો આપણી ગવર્મેન્ટને પોતાની જ સુવિધા રાખવી છે, તમારા પાછળ કેટલા VIP હોય છે, કેટલી ગાડીઓ હોય છે, તમારો જીવ જીવ છે. આ ટેક્સ પે કરે છે એનો જીવ જીવ નથી. આ છોકરાઓનું શું, આનું ભવિષ્ય શું? આને ડોક્ટર બનાવી છે, આને એન્જિનિયર બનાવો છો, હું કઈ રીતે બનાવીશ? નહીં, મને ન્યાય જોઈએ. મારા છોકરાનો ફ્યુચર ખરાબ ન થવું જોઈએ. આટલા વર્ષની સર્વિસમાં એને ટેક્સ તમે કટ કરીને તમે સેલરી આપો છો ને, અને ઉપર જતા અમે કાંઈ પણ વસ્તુ ખરીદીએ છીએ, ક્યાંય જઈએ છીએ, ફરીથી ટેક્સ, ટોલ ટેક્સ, બધા ટેક્સ તમે અમારી પાસેથી લ્યો છો. તો મારા ઘરવાળાને જ્યારે જરૂર હતી ત્યારે કોઈ ફેસિલિટી નથી મળી. મને એનો ન્યાય જોઈએ. તમે લોકો અહીંયા જ રહ્યો, તમે કહો મને કે તમે શું કરશો એના માટે. આ એક નહીં, આના જેવા જેટલા ભાઈઓ બધા નિર્દોષ હતા, બધાને આવડા છોકરા. तुम्हाला लहान मुलं गुडगुडू बोलताना दिसतात, परंतु एक व्हिडिओ व्हायरल झालेला आहे. त्यामध्ये मुलगा जो आहे लहानगा आहे आणि 35 सेकंदामध्ये त्याने सरकारला धारेवर धरले. या 35 सेकंदामध्ये 48 तासामध्ये सुद्धा कोणी प्रश्न उपस्थित करू शकणार नाहीत, एवढे परखडपणे प्रश्न जे आहेत ते या लहानग्याने उपस्थित केलेत. सरकार तो गई हुई है, मतलब इतना बड़ा आतंकवादी का हमला हुआ, उनकी कुछ पता ही नहीं है. इधर पूरी नीचे पूरे आर्मी का बेस है, उन्हें पता ही नहीं है, मतलब कुछ भी है. मतलब चाहता हूँ कि पहलगाम के ऊपर आर्मी रखो, 2-3 रखो पर रखो. अब कभी आप घूमने जाने का मन करेगा वहाँ जो हुआ आपके साथ? नहीं, बिल्कुल नहीं. चलो. या हल्ल्यानंतर जगानं हळहळ व्यक्त केली आहे, परंतु काश्मीरच्या सामान्य नागरिकांना काय वाटते हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण काश्मीरमध्ये हा हल्ला झाला आहे, नुकसान भरपूर झालेला आहे, परंतु ये इंसानियत का कत्ल है, ये हम होने नहीं देंगे, ये गलत हो रहा है, अशा शब्दामध्ये अहमद भट यांनी निषेध व्यक्त केला आहे. हमने जो उनको डिस्ट्रिक्ट इंसानियत का कत्ल हुआ है, पूरा कश्मीर का कत्ल हुआ है.
हम ये सोचते उसके बदले अगर हमको वो मार देते वो सबसे अच्छा होता है कि मगर उनको वो मतलब कायराना हरकत नहीं करना चाहिए था। उससे अच्छा तो वो हमें लोगों को मार देता, मतलब हम कश्मीरी को मार देता। उनको साथ ऐसा नहीं करना चाहिए। और हमने लाइफ में पहली बार ऐसा इंसिडेंट देखा है सर। हम भी मतलब सब पूरे कश्मीर में मातम छाया हुआ, घर में मातम छाया हुआ। अब अगर किसी के भी घर पे भी जाओगे आप देखोगे ना, मतलब दुकानें सब बंद है, सबके घर में मातम छाया हुआ है सर। या विशेष बातमीपत्रात पहलगाममधून मी रामराजे शिंदे इथेच थांबूयात, घेऊया छोटासा ब्रेक।